नमस्कार मंडळी, 27 मे 2024 आजची ही तारीख. काय खास आहे या दिवशी? तर या दिवशी एक्झॅक्ट गेल्या वर्षी म्हणजे 27 मे 2023ला आपल्या संस्थेचा सगळ्यात महत्त्वाचा आणि त्या वर्षीचा सगळ्यात मोठा इव्हेंट पार पडला, तो म्हणजे मार्केट बॉटम. आता हे मार्केट बॉटम इव्हेंट काय होता, आज त्याला 1 वर्ष पूर्ण झालं आहे, हे आपण का डिस्कस करतोय? तर यासाठी मी थोडंसं पहिलं तर मार्केट बॉटम ह्या आमच्या इव्हेंट्सची किंवा ह्या टॉपिकची थोडीशी एक माहिती करून देतो, जेणेकरून नवीन व्ह्युअर्सना देखील कळेल. थोडंसं मागे जाऊया, कोविडच्या दरम्यान जाऊया. 2020मध्ये 2020ची सुरुवातच झाली, मार्केट पडायला लागलेलं आणि मार्चमध्ये तर मार्केटला अगदी लोअर सर्किट लागलेले. एप्रिल मे एकदम स्ट्रिक्ट लॉकडाऊन आणि मार्केटबद्दल प्रचंड निगेटिव्हिटी होती. आता मागे वळून बघितल्यानंतर वाटतं की अरे मार्केट खूप वर आलं किंवा ती संधी होती वगैरे, पण तो जो पिरियड होता ना, त्यावेळी तर लोकांची, गुंतवणूकदारांची, विशेषतः ट्रेडर्सची पण, ट्रेडर्सना तर काही फरक नाही पडत, मार्केट तर वरखाली होत होतं चांगलं, पण सगळे हेच म्हणत होते की उद्या जर जीवच नाही राहिला तर या गुंतवणुकीचं काय करू. आणि अशा प्रकारे बाजाराबद्दल पब्लिक फार निगेटिव्ह होतं. आणि त्यावेळी मला आठवतं 30 मे 2020ला आम्ही एक सेशन घेतलेलं आणि त्यामध्ये आम्ही हा डेटा सगळा मांडलेला फंडामेंटल ॲनालिसिसच्या आधारे, की ह्यावेळी ज्या पद्धतीने सेंट्रल बँका आणि सर्वच सरकार ज्या पद्धतीने पावलं उचलत आहेत, म्हणजे जी लिक्विडिटी देत आहेत अर्थव्यवस्थेला, प्रत्येक देश सुधारण्यासाठी जी देतो आहे, त्यामुळे बाजार हा म्हणतो ना, तो जो मार्चमध्ये बनून गेला ना, तो लोच आहे बाजाराचा आणि आपण 2 महिने पुढे आलेलो आहोत आणि मार्केट इथूनही चांगली तेजी दाखवणार. मला जुनी आठवतं निफ्टी 9000च्या आसपास होतं आणि त्यावेळी हे सेशन आमचं झालेलं आणि तिथून निफ्टी त्यानंतर एक सलग निफ्टी जवळपास 12000च्याही कितीतरी पुढे निघून गेलेलं होतं. एक्झॅक्ट फिगर आता माझ्याकडे नाही आहेत, बट येस 2020 नंतर एक मोठी तेजी त्या दरम्यान आपण पाहिलेली. मग एक भाग झाला 2021मध्ये सेकंड वेव्ह आली आणि सेकंड वेव्हमध्ये पुन्हा एकदा बाजार पडायला लागला. सो फेब्रुवारीमध्ये एक चांगलं बजेट 2021मध्ये आलेलं, पण त्याच्यानंतर पण बाजार पडत राहिला. आणि परत एकदा 30 मे 2021लाच आम्ही एक सेशन घेऊन सांगितलं नाही, इथून परत बाजारामध्ये रिकव्हरी येणार. त्यानंतर पुढची 4-5 महिने बाजारामध्ये एक जोरदार तेजी आलेली होती. समहाव जे काही ॲनालिसिस आम्ही करत गेलो, बेसिकली हे ॲनालिसिस कुठलेही रेकमेंडेशन नव्हते, तर हा एक मार्केटबद्दलचा व्ह्यू होता, जो एक आमचा व्ह्यू आम्ही तुमच्यापर्यंत ठेवत होतो. आणि काय म्हणूया, कोइन्सिडेंट म्हणा किंवा अभ्यास बरोबर झाला असावा कदाचित, म्हणून हे सगळे व्ह्यू खूप चांगल्या अर्थाने बरोबर येत गेले. त्यानंतर आलं 2022मध्ये सुरुवातीलाच रशिया युक्रेन युद्ध झालं आणि परत फेब्रुवारीपासून बाजार पडायला लागला. यावेळी सुद्धा आम्ही मे महिन्यामध्ये एक सत्र घेतलं, परत 30 मे 2022, आणि पुन्हा एकदा हेच मांडलं की पुढच्या 2 आठवड्यामध्ये जे काय मार्केटचं निगेटिव्ह अजून व्हायचं ते होऊन जाईल आणि इथून बाजारामध्ये एक लेवल पण त्यावेळी घेतलेली की ह्या लेवलवरून बाजारामध्ये एक चांगली रिकव्हरी येणार. मला अजूनही आठवतं एक्झॅक्ट 30 मेला सत्र झालेलं. 17 जूनला 15, 16, 17 जून ह्या 3 दिवसांमध्ये 2022च्या मार्केटचा बॉटम बनला आणि तिथून बाजार परत एकदम मोठ्या तेजीमध्ये गेलेला होता. सो 2020, 21, 22 तिन्ही वर्ष बरोबर आल्यानंतर 2023 कसं काय सुटणार? 2023मध्ये ॲक्च्युली तेजी सुरू झाली मार्च महिन्यामध्ये आणि हे सर्व व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत. पण आपली तारीख तर ठरलेली आहे 30 मेच, आणि म्हणून आम्ही 30 मे 2023च्या ऐवजी लोकांना कन्व्हिनियंट व्हावं म्हणून शनिवारी 27 मे 2023ला तो एक इव्हेंट घेतलेला आणि ते होतं मार्केट बॉटमचं आपलं 4थं सत्र. कारण 20, 21, 22 नंतर 2023मध्ये आपलं 4थं सत्र झालं, ज्यामध्ये परत एकदा आम्ही मांडलं की येस, इथून पण बाजारामध्ये मोठी तेजी येणार. आणि त्यावेळी जो सगळ्यात जास्त भर दिला गेला तो होता मिड कॅप आणि स्मॉल कॅपवर. मिड कॅप निर्देशांक, निफ्टी मिड कॅप 100 हा निर्देशांक त्यावेळी 33,000च्या दरम्यान होता आणि तोच निर्देशांक आता 53,000 झाला. म्हणजे आजच 53,000चा हाय मिड कॅप इंडेक्सने नोंदवलेला आहे. सेम स्मॉल कॅपच्या बाबतीत, स्मॉल कॅप निर्देशांक 10,000च्या आसपास होता आणि तो स्मॉल कॅप निर्देशांक 17,000. म्हणजेच 60% रॅली झाली आहे मिड कॅप इंडेक्समध्ये, 70%ची रॅली झाली आहे एका वर्षामध्ये स्मॉल कॅप निर्देशांकामध्ये. मग याहून चांगलं काय असेल गेल्या 1 वर्ष सेलिब्रेट का आपण करू नये? आणि हाच तो दिवस होता 27 मे 2023
हे संपूर्ण सत्र 27 मे 2023ला आपण दामोदर हॉल परेलचा हा इव्हेंट केलेला, ह्याचं पूर्ण रेकॉर्डिंग ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि जे सगळे सेशन्स आणि जे सगळे आकडे मी सांगतोय हे सगळे तर यूट्यूबवर आपल्या मार्केट आउटलुक प्लेलिस्ट जी आहे त्यामध्ये हे सर्व व्हिडिओज तर आहेतच. त्यामुळे जे व्ह्युअर्स आपले व्हिडिओज हे एका प्रॉपर सिक्वेन्सने बघतायत त्यांच्यासाठी मला हे सगळं परत वेगळं सांगण्याची गरज नाहीच आहे. पण येस, मग आता यावर्षीचं काय, यावर्षी 30 मे 2024चं काय करायचं, तर ह्यावेळी तुम्हाला कदाचित माहीत असेल, यावेळी नेमकं हे वर्ष इलेक्शनचं वर्ष असल्यामुळे आपण आपली ही जी मार्केट बॉटमची जी सिरीज सुरू केलेली आहे, खरं सांगायचं झालं तर मार्केट बॉटम हे नाव पहिल्या वर्षीच योग्य होतं 2020मध्ये, पण जस्ट बिकॉज आपण दरवर्षी ते म्हणतो ना एक त्या निमित्ताने ते साजरं करतो, म्हणून 30 मे 2024चा आपला इव्हेंट हा आपण आपल्या अच्छे दिन या 9 जूनला होणाऱ्या इव्हेंट बरोबर कंबाईन करतो आहोत. म्हणजेच इथून पुढे बाजाराची वाटचाल कशी राहू शकेल ह्याबद्दलचं जे आमचं मत आहे, जे गेली 4 वर्ष आम्ही दिलेलं आहे, 4ही वर्षी ते बरोबर आलेलं आहे. नॉट नेसेसरी ह्यावेळी पण व्ह्यू तेजीचाच देऊ, पण नावच त्या इव्हेंटचं असं आहे 9 जूनचे आपले अच्छे दिन. म्हणजेच बाजारात तेजी असो मंदी असो, नेमकं कोणते सेक्टर आणि काय कुठल्या कंपन्यांमध्ये काय घडतंय ह्या सर्वच गोष्टी आपण समजून घेणार आहोत 9 जूनच्या इव्हेंटमध्ये. सो थोडंसं तारीख मागे पुढे होते, बट आपली कॉन्सेप्ट तीच आहे जी पहिल्या इव्हेंटपासून सुरू झाली. 30 मे 2020पासून जो सुरू झालेली आपली सिरीज आहे मार्केट बॉटम, त्याचं हे 5वं वर्ष आहे, हा 5वा इव्हेंट आहे आणि तो आपण 9 जूनच्या आपल्या अच्छे दिन इव्हेंट बरोबर कंबाईन करतो आहोत. दादर शिवाजी मंदिर ह्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतो आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की अच्छा बाय द वे मोठ्या प्रमाणात लोकांनी ह्याचं नाव नोंदणी केलेली आहे. हे सगळे पासेस आपल्या ऑफिसेसमध्ये उपलब्ध आहेत, लवकरात लवकर कलेक्ट करा. आय थिंक बऱ्यापैकी पासेस गेलेले आहेत, पण येस, जे सदस्य इच्छुक आहेत त्यांनी जरूर ह्याबद्दलची माहिती आमच्या मंडळींकडून जाणून घ्या. मार्केट आउटलुकचा व्हिडिओ बरेच दिवस बनलेला नाही आहे, थोडंसं काही दिवस मी सुट्टीवर असल्यामुळे डिले झालेलं आहे, बट येस उद्या किंवा परवा लवकरच आमचं पूर्ण रिसेंट मार्केट आउटलुकबद्दलचा पण एक शॉर्ट व्हिडिओ पण आम्ही लवकरच ह्या चॅनलवर पोस्ट करू. बाय द वे यूट्यूब ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खूप चांगले चांगले व्हिडिओज, इनफॅक्ट 9 जूनच्या इव्हेंटची माहिती सांगणारा पण व्हिडिओ आहे, जरूर पाहून घ्या आणि येणाऱ्या मार्केटमधल्या सगळ्या घडामोडींचा चांगल्या रीतीने फायदा करून घ्या. सो ते जे थीम आहे ना अच्छे दिन, शॉर्टमध्ये फक्त सांगतो, ती आपल्यासाठी आपल्या गुंतवणुकीसाठी असली पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवा. भेटू लवकरच. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.